आज अजित पवारांच्या निधनाच्या बातमीनं संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. त्यांच्या अशा अकाली जाण्यानं महाराष्ट्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दुसरीकडे त्यांच्या निधनानंतर अचानक सोशल मीडियावर काही बातम्या तसेच काही पोस्ट व्हायरल होत आहेत. यात अजित पवारांनी त्यांच्या निधनाअगोदर भाजपवर भ्रष्टाचार आणि खंडणीचे आरोप केलेले आहेत. एबीपी न्यूजच्या बातमीनुसार माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, संबंधित फाईल माझ्याकडेच आहे, असं त्यांनी थेट सांगितल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेक राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी या प्रकरणाला मोठं कव्हरेजही दिलं होतं. टीव्ही 9 भारत वर्षच्या वृत्तानुसार अजित पवारांनी भाजपवर हफ्ताखोरी, लूट आणि भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. शिवाय हे संपूर्ण प्रकरण सविस्तरही मांडले. त्यानंतर न्यूज 18 हिंदीनं अजित पवारांनी त्यांच्या आरोपांवरून माघार का घेतली यावर सविस्तर चर्चा केली होती. पुढे पत्रिका न्यूजने भाजपच्या 110 कोटींच्या भ्रष्टाचाराची फाईल माझ्याकडे आहे असा दावा अजित पवारांनी केल्याचं सांगितलं होतं. मात्र या सर्व आरोपांना भाजपने त्यावेळी ठाम विरोध करत हे आरोप पूर्णपणे निराधार असल्याचं म्हटलं होतं. तरीही अजित पवारांनी केलेले हे दावे, त्या फाईलचं नेमकं काय झालं आणि या प्रकरणामागचं सत्य काय, हे प्रश्न आजही अनुत्तरितच आहेत. दुसरीकडे अजित पवारांच्या निधनानंतर या साऱ्या प्रश्नांना तर मोठं उधाण आले. त्यामुळे सोशल मीडियावर अजित पवारांचं निधन हा नक्की अपघात की घातपात अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत. बाकी तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या ट्यूबलाइटला फॉलो करायला विसरू नका.